अशा प्रकारे आपण कलशाला स्वस्तिक काढून घेतो. नमस्कार मित्रांनो, आज सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज हा हिंदूंचा नववर्ष आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचे नववर्ष. गुढीपाडवाला आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे म्हणून याला हिंदूंचं नववर्ष असे संबोधले जाते आणि ते गुढी उभारून साजरे करतात. यात कसं असते, बांबूची काठी घेतात. बांबूची काठी घेऊन तिला स्वच्छ धुवून अंघोळ घालून तिच्यावर भरजरी वस्त्र, रेशमी वस्त्र किंवा साडी घेतली तरी चालते. लिंबाचा पाला घेतात आणि साखरेची गाठी घेतात आणि तिला सुतळीनी दोरीनी कशा त्याने पॅक करून घेतात. पॅक करून त्याच्यानंतर त्याच्यावर कलश ठेवला जातो. त्या सर्व याच्यावर बांबूवर आणि ते जे आपण बांधलेले आहे रेशमी वस्त्र, गाठी आणि पाला लिंबाचा, त्याच्यावर कलश ठेवला जातो. कलश ठेवून मग ते घट्ट आपल्या दरवाजाच्या गॅलरीत किंवा खिडकीत बांधलं जातं. दरवाजासमोर आपण कुठेही बांधू शकतो. आता यात गुढीपाडवा ह्या कारणासाठी पण साजरा करतात मित्रांनो, की असं म्हणतात की ह्याच दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परतले होते, म्हणून पण हे साजरा केला जातो. अशा प्रकारे पॅक बांधून घ्यायचं आहे की गुढी हलणार नाही, असे पॅक बांधून घेतात. त्याच्यानंतर गुढीला आपण सजवतो पण. म्हणजे कसं करतो की गुढीच्या खाली आपण रांगोळी वगैरे काढतो. मित्रांनो, हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात इतर राज्यातही वेगवेगळ्या नावांनी पद्धतीने साजरा केला जातो. जसं की आपण कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे आहे ना, याला युगादी म्हणतात. युगादी हे लोकही नवीन वर्ष म्हणूनच साजरं करतात, पण नाव आहे त्याचं युगादी. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण रांगोळी काढून घेतो. रांगोळी काढून त्याला गुढीला आपण सजवतो. आता जसं गोव्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, म्हणजे कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पण युगादी नावाने साजरा होतो, तसं गोव्यातही मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यानंतर काश्मीरमध्ये याला पंडित लोक याला नवरह म्हणतात. नवरह म्हणून साजरं करतात. आणि सिंधी समाजात लोक ह्या दिवसाला चेटी चंड म्हणून साजरे करतात. ह्या दिवशी भगवान झुलेलालची पूजा करतात. ते तुम्ही नाव ऐकलं असेल, भगवान झुलेलाल यांची पूजा करतात ते. म्हणजे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी गुढीपाडवा हा वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. आता आपण रांगोळी वगैरे काढल्यानंतर आपण गुढीला धूपबत्ती लावून घेतो. धूपबत्ती लावून घेतल्यानंतर आपण गुढीला ओवाळतो. गुढीला ओवाळून घेतो आणि नंतर मग तिला आपण काय करतो की हळदी कुंकू वाहतो गुढीला. हळदी कुंकू वाहून आपण पाया पडतो गुढीच्या, नमस्कार करतो गुढीला आणि प्रसाद पण दाखवतो. आपण गुळाचा प्रसाद दाखवतो. मित्रांनो, याच्यात कडुलिंब याच्यासाठी वापरतात का ते रोग प्रतिकारक शक्ती असते कडुलिंबामध्ये, याच्यासाठी ते कडुलिंब वापरतात आपण गुढीला. अशा प्रकारे घरातले सर्वजण आहे ना गुढीची पूजा करून घेतात. दिवा लावतात, हळद कुंकू वाहतात. घरातले सर्व सदस्य गुढीची पूजा करून घेतात.
या दिवशी मित्रांनो श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा आणि सार भाताचं जेवण असतं आणि त्यानंतर मग एक संध्याकाळी 4 ते 5 वाजता आपण गुढी उतरवतो. गुढी उतरवल्यानंतर आपण काय करत असतो, त्याची गाठी आणि कडुलिंबाचा पाला आणि गूळ आपण हे प्रसाद म्हणून वाटतो सर्वांना. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ते आयुर्वेदिक असतं कडुलिंबाचा पाला. अशा प्रकारे नवीन वर्ष, हिंदू नववर्ष साजरं करतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. चला बाय.